पंचायत समिती अंतर्गत शेवती येथील ग्रामस्थांनी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधित रोजगार सेवकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेतील 10 दिवसांच्या मजुरीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित असताना ती रक्कम लाभार्थ्यांच्या खात्याऐवजी रोजगार सेवकाच्या हितसंबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। याशिवाय वाढीव घरकुल अनुदान मिळवून देण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून गावातही काही लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करून रक्कम घेतल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आलाय। त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी योजनेच्या प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित रोजगार सेवकाला पदावरून बडतर्फ करण्यात यावे तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे। दरम्यान या आरोपींबाबत संबंधित रोजगार सेवक किंवा प्रशासनाची अधिकृत प्रक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही। चौकशी अंती वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आताच आम्ही अमरावती पंचायत समिती याच्या आम्ही पहिले कृषी विभागीय कार्यालयात गेलो आणि आम्हाला जे इतर आमच्या जिल्ह्यातल्या सर्वच आलेल्या तक्रारीनुसार जे कास्तकार आम्ही सर्व मिळून आम्ही विभागीय कृषी कार्यालयात जाऊन त्यांना सांगितलं किंवा बूस्टर बियाणे असो, हुतुतू असेल, ग्रीन गोल्ड असेल, बापना असेल, ह्या सर्व जेव्हा बियाण्याचं आम्ही जे अलग अलग शेतकऱ्याकडून जे आलेले आमच्याकडे कंप्लेंट होत्या त्यानुसार आम्ही त्यांना एक निवेदन दिलं आणि ह्या सर्व कंपन्यांचं आपण त्वरित ह्या बियाण्याचं आपण पाहणीशा करून आणि शेतकऱ्यांचं शेतावर ज्याने जे पेरलं आहे त्या पेरणी पाहून जे बियाणं उगवलंच नाही त्या सर्व शेतीचं आपण ठिकाणी पाहणी करून त्वरित त्यांना नवीन बियाणं आणि शेती झालेला खर्च हा त्वरित त्यांना देण्यात यावा अशी आमची मागणी आता आम्ही लगेच आता या ठिकाणी केलेली आहे। त्यांनी आम्हाला सविस्तर या ठिकाणी एक 3 दिवसाचा वेळ मागून त्यांनी एक मंडळस्तरीय कृषी सहाय्यकांची पुरी टीम या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन त्याचा अहवाल एक 3 दिवसात आम्ही मागून त्याच्यावर एक दंडनीय कारवाई या ठिकाणी करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं त्यांच्यावर एक तोडगा काढून आम्ही त्यांना बियाणं आणि त्यांचा पूर्ण मुआवजा देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला आश्वास केला आहे आणि 3 दिवसाचा वेळ मागितला आहे। त्यामुळे पुन्हा आम्ही 10 तारखेला त्यांना जबाब विचारायला आम्ही जाणार। सध्या शेतकरी हे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे, पण तरी अजून एक नवीन संकट त्यांच्यासमोर आहे, त्या संदर्भात आपण काय करू? निश्चितच शासनाने या ठिकाणी कर्जमाफी जाहीर केली आणि त्यांचं सविस्तर कर्जमाफी या ठिकाणी केली आहे, पण निसर्ग राजा ह्या पण शेतकऱ्यावर नाराज दिसतोय आणि जे पाण्याचं प्रमाण ज्या प्रकारे पाहिजे व्हायला पाहिजे, जे सविस्तर पाणी वेळोवेळी यायला पाहिजे ते आलं नाही, त्यामुळे पेरण्या लेट होत आहे, त्यामुळे पेरण्या लेट झाल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बियाण्याच्या कंपन्यांनी बोगस बियाणं या ठिकाणी दाखवून करून शेतकऱ्यांशी थट्टा करायचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे निश्चितच मी या ठिकाणी वरुण राजाला विनंती करेल की आपण ह्या ठिकाणी आमच्या पुऱ्या जिल्ह्यावर आपलं लक्ष ठेवून आपलं ह्या ठिकाणी पाण्याचं या ठिकाणी आवडेल करा। भाऊला भेटण्या याच्यासाठी आणलं होतं। भाऊला इथं आमच्या गावातलं घरकुलचं प्रकरण आहे, जे सगळ्याच्या अकाउंटवरचे पैसे म्हणजे घरकुलचे जेवढी निधी असते ते निधी गायब आहे। त्यासाठी आम्ही भाऊला भेटलो, त्यांना भाऊंना आणि राणा भाऊंना जे सहकार्य केलं आम्हाला ते समाधानकारक वाटलं आम्हाला। नेमकं प्रकरण काय झालं? नेमकं प्रकरण होतं घरकुलचं आणि विहिरीचं। घरकुल सँक्शन करायसाठी पैसे पाहिजे आणि विहीर सँक्शन करायसाठी पैसे पाहिजे, सगळ्या गोष्टीसाठी पैसे मागत आहे गावात। पैसे दिल्यावर मास्टर काय आहे? अमरावती पंचायत समिती अंतर्गत असलेलं शेवती जहागीर हे आदर्श गाव आहे। या गावातली सर्व नागरिक, शेतकरी, पशुपालक, इथे मुख्य व्यवसाय दुधाचा आहे आणि हे लोक निरंतर आपल्या कामात असतात। पण या गावातील अतिशय शांतताप्रिय गाव असलेलं गाव, या गावातील ग्रामसेवक, रोजगार सेवक, पंचायत समितीचे काही अधिकारी यांनी मिलीभगत करून या गावातल्या जवळपास 36 ते 40 लाभार्थ्यांचे जे घरकुल मंजूर झाले होते त्याचे पैसे अक्षरशः लुटण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे ही सर्व मंडळी न्याय मागण्यासाठी पंचायत समिती अमरावतीच्या BDOंना भेटले। या प्रसंगी सन्माननीय सुनील राणा, मी स्वतः आणि या गावातली सर्व गणमान्य व्यक्ती, ज्येष्ठ सर्व मंडळी उपस्थित होती आणि त्यांनी मागणी केली आमच्या घरकुलाचे MRG संदर्भात असलेले मास्टरचे पैसे हे आमचे हक्काचे पैसे मिळाले पाहिजे, घरकुलाचेच नाही
जे विहिरी MRGC मंजूर आहे त्याचे पण पैसे भेटले पाहिजे. परंतु पंचायत समितीचे काही अधिकारी आणि ग्रामसेवक रोजगार सेवक यांनी भ्रष्टाचार करून यांचे पैसे अक्षरशः लुटण्याचा प्रकार केलेला आहे. म्हणजे घरकुलामागं 40,000 रुपये म्हणजे 1.5 लाखाचं घरकुल जर असेल तर 30 ते 40,000 रुपये मागतात. 5 लाखाची विहीर असली तर 50,000 रुपये मागतात. अशा प्रकारची लूट अक्षरशः अमरावती पंचायत समिती शेवती गावात सुरू आहे. त्यामुळे या शेवती गावातल्या लोकांनी ठरवलं आणि 3 दिवसाचा अल्टिमेटम दिला. तर या 3 दिवसामध्ये या गावातील जे 40-50 लोकांचे रोजगार सेवकांनी ग्रामसेवकांनी ज्यांनी पैसे घेतले असेल ते परत जर केले नाही तर आम्ही 3 दिवसानंतर ह्या पंचायत समितीला कुलूप ठोकू असा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे BDOनी आश्वासन दिलं की संबंधितावर कारवाई करू आणि या संदर्भात सन्मान्य सुनील राणा यांनी पण सन्मान्य BDOना सांगितलं जर 3-4 दिवसात जर हा निर्णय झाला नाही तर या सर्वांचं निलंबन करून या प्रकारे अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला मेसेज द्या. अशा प्रकारचा भ्रष्टाचार कोणतंच गाव आणि कोणतीच पंचायत समिती करणार नाही. त्यामुळे याचं निलंबन करण्यात यावं अशी पण मागणी धरली आहे. त्यामुळे सर्वांच्या मागणीनुसार या सर्वांनी आज इथं निवेदन दिलेलं आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.